कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं ते राधानगरी धरणाकडं. सध्या मी राधानगरी धरणाच्या इथं आलेलो आहे. यंदाचा जर काय उन्हाळा बघितला तर अतिउष्णता जाणवलेली आहे. त्यामुळे पाण्यामध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते. बाष्पीभवन हे साधारण पाण्याचं झाल्यामुळे पाण्याची घट झालेली आपल्याला बघता. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की ह्या धरणाची पाण्याची पातळी सध्या आता हे धरण 27% भरलेलं आहे. गेल्या वर्षी हेच धरण 46.50% इथं भरलं होतं, परंतु यावर्षी हे 20%नी घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. येथील जलसंपदा विभागाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की पाणी जपून वापरा, कारण यावेळेला हवामान खात्यानेही तसा अंदाज वर्तवला आहे की पाऊस कमी पडण्याची शक्यता या खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी आहे आणि या सध्या धरणातला पाण्याची घट होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. साधारण या धरणामधून 800 क्युसेक इतका विसर्ग सध्या सुरू आहे, कारण शेतीसाठी व इतर कारणासाठी लागणारं पाणी यासाठी या धरणातून हा विसर्ग सुरू केलेला आहे. पण गतवर्षीच्या तुलनेमध्ये या धरणाची पाणीसाठामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आव्हान केलेलं आहे की पाणी जपून वापरा. आम्हीही आमच्या के न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना एक आव्हान करतो की सध्या उन्हाचा जी काही तीव्रता आहे त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होताना पाहायला मिळते. त्यामुळे पाणी जपून वापरा असंही आम्ही तुम्हाला आव्हान करत आहोत.